सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रतिकूल राहील. पैशांशी संबंधित किंवा इतर मोठ्या योजना तुम्ही विचारपूर्वक कराव्यात. तुम्हाला आज नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीमध्ये तुमच्याशी विश्वासघात होईल. लोक तुमच्याशी गोड बोलतील, परंतु तेच लोक तुमच्याशी अडचणीमध्ये वाढ करतील. आज तुमच्या जवळची लोक तुम्हाला दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे थोडीशी जपून पावले टाका. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं वर्तन हे मनमानी राहील. निर्णय घेताना तुम्ही सावध राहा. तुमच्या असभ्य वागणुकीमुळे घरामध्ये अशांतता निर्माण होईल. तुम्हाला अनावश्यक वाद घालणं टाळावं लागेल. कार्यक्षेत्रामध्ये चढ उतार होतील. स्पर्धा वाढल्यानं तुम्हाला नफा कमी मिळेल. आवश्यकतेनुसार तुम्ही पैसे खर्च करा. तुमचं आरोग्य आज दुपारनंतर बिघडू शकतं. आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. लोक आज तुमच्याशी गोड बोलतील, परंतु तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रकार होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रमाचा राहील. कामामध्ये तुम्ही अधिक व्यस्त राहाल. दैनंदिन उत्पन्नासोबत उधारी दिलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोडी मेहनतही घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रामध्ये कोणतंही काम तुम्ही कराल. कमी वेळामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. पाठदुखीचा तुम्हाला त्रास वाढेल. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला आज चांगल्या ऑफर्स येतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या परोपकाराची भावना ही प्रबळ राहील. पैसे खर्च करूनही तुम्हाला मानसिक शांती मिळणार नाही. नोकरी आणि व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा थोडा कमी फायदा तुम्हाला नक्कीच होईल. पैशांची आवक मर्यादित राहील. ओळखीच्या व्यक्तीकडनं भविष्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. तुम्हाला कामामध्ये रस कमी होईल. महत्त्वाची कामं लांबणीवरती पडतील. खाण्यापिण्यावरती तुमचा संयम राहणार नाही. नंतर पोटामध्ये जळजळ होण्याच्या किंवा दुखण्याच्या तक्रारी असतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याच्या समस्या तुम्हाला सतावतील. शारीरिक हलगर्जीपणामुळे तुम्ही आळशी व्हाल. घरामध्ये कोणाशी तरी वाद झाल्यानं मानसिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ असाल. कुटुंबातील लोक तुमच्यावरती वर्चस्व गाजवतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवरती अवलंबून तुम्हाला राहावं लागेल. आर्थिक प्रश्न तुमचे वाढीस लागतील. तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. आज तुम्ही प्रवास करणं टाळा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही उदास राहाल. कुटुंबातील सदस्य दैनंदिन कामासाठी तयार नसतील. घर आणि कामामध्ये अशांतता राहील. दुपारनंतर स्थिती सुधारण्यास मदत होईल. कामाच्या व्यवसायामध्ये फायदेशीर सौदे होतील. आर्थिक संबंधित समस्या सोडवल्यानं रखडलेल्या कामांना गती मिळेल. आज तुम्ही एखादं नवीन काम सुरू कराल. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अगदी कमकुवत राहाल. कुटुंबातील लोक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. आज जर तुम्हाला कोणाकडनं कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज घेणं टाळा, कारण भविष्यामध्ये ते फेडताना तुम्हाला प्रचंड नुकसान सहन करावं लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा राहील. एखादी वाईट बातमी मिळाल्यानं मनस्थिती तुमची द्विधा असेल. कोणाचा तरी सल्ला घेऊन तुम्ही व्यावसायिक निर्णय घ्या. तुमचा स्वभाव चंचल राहील. कामामध्ये तुम्ही निष्काळजीपणा दाखवाल. वैयक्तिक संबंधांवरती आणि उत्पन्नावरती विपरीत परिणाम होतील. अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामामध्ये अडथळे येतील. कामामध्ये विलंबही होईल. व्यावहारिकतेच्या जोरावरती तुम्ही काम पूर्ण कराल. तुमचा अहंकार आज दुखावला जाऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस सामान्य राहील. उत्पन्न आणि खर्च समान राहिल्यानं तुमची बचत होणार नाही. आज घरातील महिला आर्थिक मदत करतील. आरोग्याच्या थोड्या तक्रारी राहतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चातुर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेचा फायदा होईल. व्यवसायामध्ये सुव्यवस्था राहील. लाभाच्या संधी मिळतील. फायदा आणि तोटा होण्याची शक्यता आहे. हातातील करार रद्द केले जातील. घरातील कामामध्ये नुकसान झाल्यानं तुम्ही दुःखी असाल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित महिलांना काळजीपूर्वक काम करावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी प्रतिकूल वातावरणाचा तुम्हाला सामना करावा लागेल. निरुपयोगी गोष्टींवरनं वाद होतील. कुटुंबातील सदस्यांची मनस्थिती खराब होईल. कार्यक्षेत्रातील मंदीमुळे निराशा येईल. आरोग्यामुळे कामामध्ये तुम्ही उत्साही नसाल. व्यावसायिक मेहनतीचं फळ मिळेल. आज तुम्ही कोणाच्याही वादामध्ये पडू नका, कारण नुकसान तुमचंच होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला आर्थिक लाभ देणारा ठरणार आहे. व्यवसायामध्ये अचानक कुठून तरी पैसे मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचं काम तुम्ही आज पूर्ण कराल. व्यवसायामध्ये मेहनतीचा फायदा घेतला जाईल. घरामध्ये हिंसक वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांची मनस्थिती खराब राहील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आज व्यवसायामध्ये मेहनतीशिवाय कुठलंही फळ मिळणार नाही. आज तुमच्यासाठी वातावरण जसंच तसं राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुमच्या कामामध्ये मन हे समाधानी राहील. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रियजनांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी संध्याकाळपर्यंत मिळेल. कुटुंबामध्ये सुख शांती मिळेल. लाभाऐवजी अचानक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील कोणाचा तरी आज अपघात होऊ शकतो. तुमच्या आकस्मिक खर्चामध्ये वाढ होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.